म्हणून आम्ही छातीडोकपणे सांगतो की 21 वर्षापर्यंत कुठल्याही मुलांनी हस्तमैथून करू नये. पेशंट येतो, वंध्यत्वाचा असेल किंवा लैंगिक समस्येचा असेल, आम्ही त्याची डिटेल हिस्ट्री घेतो आणि त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं आहे की वंध्यत्व, लैंगिक समस्या, शीघ्र वीर्यपतन, लिंगात कडकपणा न येणं, ह्या समस्या घेऊन येणारे जे पुरुष आहेत त्याच्यातल्या ऑलमोस्ट मोर दॅन 90% लोकांनी लहान वयामध्ये अतिप्रमाणामध्ये हस्तमैथून केलेलं असतं किंवा कित्येक जणांनी विवाहानंतर पण अनियंत्रित स्वरूपामध्ये हस्तमैथून केलं जातं. त्याचा हा डेटा आहे. आता हे हस्तमैथून विषयी बोलताना आपल्याकडे भारतीय तत्वज्ञानामध्ये याचा खरंच खूप चांगला विचार केला आहे. मी म्हटलं ना, त्यामुळे मला भारतीय तत्वज्ञानाचा आणि आयुर्वेदाचा खूप अभिमान आहे. मला सांग, आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये कुठलाही नवरदेव ज्यावेळेस वरातीला निघतो त्यावेळेस तो लग्नाच्या मंडपात येण्याच्या अगोदर कुठल्या एका देवाचं दर्शन घ्यायला जातो? हनुमान. बरोबर. उत्तर खूप पटकन दिलंस तू की हनुमान. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपल्याकडे एवढे देव आहेत, आपल्याकडे बालाजी आहे, देवी आहे, सरस्वती आहे, अंबाबाई आहे, महालक्ष्मी आहे, सगळे आहेत. असं सगळं असताना या सगळ्या देवतांमधून आपल्या पूर्वजांनी फक्त हनुमानाचीच काय योजना केली असेल? ते असं का नाही म्हणले, आजकालचं धावपळीचं युग आहे, पैसा लागतो, एक काम कर, तू बालाजीला जा, त्याशिवाय लग्नाच्या मंडपात येऊ नको, किंवा तू कुबेराकडे जा, त्याशिवाय लग्नाच्या मंडपात येऊ नको. व्हाय हनुमान फक्त मारुतीच का? नाही सुचत? पण हे तर बरोबर आहे ना की तो मारुतीलाच जातो. सांगतो मी याचं उत्तर काय. आपण मारुती स्तोत्र ज्यावेळेस म्हणतो ना, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजे बुद्धिमान लोकांमध्ये मारुती राया सर्वश्रेष्ठ आहेत. आपल्या सगळ्यांना आतापर्यंत काय माहिती आहे? मारुती राया म्हणजे बलोपासना. रामदास स्वामींनी बलोपासनेचं प्रतीक म्हणून ती गावोगावांमध्ये मारुती रायांची मंदिरं निर्माण केली. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की मारुती राया म्हणजे फक्त बलोपासना. पण तेच मारुती राया बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ आहेत. मग त्यांच्यातली ही शारीरिक ताकद आणि मानसिक ताकद ही कुठून आली? तर ही शुक्र धातूतून आलेली आहे. उत्तम प्रकारच्या वीर्यातून ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये साध्य झालेल्या आहेत. आपल्याकडे असं गृहीत धरलेलं आहे की विवाह होईपर्यंत तो मुलगा हा बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण आपण आता ज्या कामजीवनाविषयी बोलतोय त्या दृष्टीने याचा ब्रह्मचारी शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे की विवाह होईपर्यंत तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या वीर्याचं संपूर्णपणे रक्षण करणं, कुठल्याही माध्यमातून ते वीर्य बाहेर न जाऊ देणं. आणि हा अर्थ किती योग्य आहे हे आता आपल्या याच्यात लक्षात येईल. म्हणजे आपण बघ, शिक्षण घेत असतो, हा सगळा जो कालावधी असतो, करिअरमध्ये फाईट करत असतो, पुढे जात असतो, हे सगळं करताना आपल्या शरीरामध्ये उत्तम प्रकारचं शुक्र तयार झालं पाहिजे, त्याचं दृश्य स्वरूप वीर्य तयार झालं पाहिजे. कारण या वीर्यामुळे बुद्धीचं पोषण होतं, या बुद्धीमुळं आपल्या शरीरातल्या स्नायूंचं पोषण होतं, बलाचं पोषण होतं, आणि म्हणून या वीर्याचं रक्षण करणं हे महत्वाचं असतं. मग आता हा नवरदेव, टू बी ग्रँटेड, आपण गृहीत धरलंय की हा बाय डिफॉल्ट ब्रह्मचारी आहे. मग आता मात्र लग्नानंतर काय होणार आहे? याचा पत्नीबरोबर शरीर संबंध येणार आहे आणि शरीर संबंधाच्या मुळे त्याच्या शरीरातून वीर्य बाहेर पडणार आहे. म्हणजेच त्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे ज्या ब्रह्मचारी व्रताचं पालन केलेलं आहे त्याचा नकळतपणे भंग होणार आहे. आणि म्हणून तो नवरदेव प्रामाणिकपणे मारुती रायांची माफी मागायला जातो. मारुती राया, तुला दैवत मानून आत्तापर्यंत मी माझ्या वीर्याचं उत्तम प्रकारे रक्षण केलेलं आहे, पण आता संबंधासाठी मला परवानगी दे, माझ्याकडून हा व्रतभंग होणार आहे. म्हणून तो मारुती रायांची माफी मागायला जातो आणि म्हणून मारुती रायांची या सगळ्या देवतांमधून योजना केलेली आहे. म्हणून म्हटलं ना की आपली शास्त्र जी आहेत ती संपन्न आहेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता हे जे हस्तमैथूनचं, म्हणून आम्ही छातीडोकपणे सांगतो की 21 वर्षापर्यंत कुठल्याही मुलांनी हस्तमैथून करू नये.